श्री स्वामी समर्थ. काही संदेश हे फक्त ऐकण्यासाठी नसतात, तर आयुष्यभर लक्षात ठेवण्यासाठी असतात. आजचा विषयसुद्धा तसाच आहे. कारण अनेक लोक भक्ती करतात, प्रार्थना करतात, नामस्मरणही करतात, पण एक छोटीशी चूक वारंवार करत राहतात आणि त्याचा परिणाम त्यांना नंतर जाणवतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आजचा हा संदेश कदाचित तुमच्या आयुष्यातील एखादा महत्त्वाचा निर्णय बदलू शकतो. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला योग्य मार्गदर्शन मिळेल. आणि अशाच आध्यात्मिक विचारांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून आमच्या परिवाराचा भाग बना. चला आता आजचा विषय सुरू करूयात. स्वामी म्हणतात, प्रत्येकाला आपल्या मनातील गोष्ट सांगू नका. कधी कधी माणूस आपल्या मनात एखादं सुंदर स्वप्न जपून ठेवतो, एखादी नवीन सुरुवात करायची असते, एखादा मोठा विचार मनात असतो किंवा एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी तो शांतपणे प्रयत्न करत असतो. पण त्या प्रयत्नांपेक्षा जास्त घाई तो एक गोष्ट करण्यात करतो, ती म्हणजे सर्वांना सांगण्यात. मी हे करणार आहे, माझी ही योजना आहे, माझं हे स्वप्न आहे, असं सांगत तो अनेक लोकांपर्यंत आपलं मन पोहोचवतो. आणि इथूनच अनेक वेळा चूक सुरू होते. कारण प्रत्येक व्यक्ती तुमचं ऐकते, पण प्रत्येक व्यक्ती तुमच्यासाठी आनंदी असतेच असं नाही. काही लोक तुमचं बोलणं ऐकतात, काही लोक तुमचं मोजमाप करतात आणि काही लोक तुमच्या स्वप्नांवर शंका घ्यायला सुरुवात करतात. आणि विशेष म्हणजे त्यांना ते जाणीवपूर्वक करायचंही नसतं, पण त्यांच्या एका वाक्यामुळे तुमच्या मनात संशयाचं बीज पेरलं जातं. एकदा मनात संशय आला की आत्मविश्वास हळूहळू कमी होऊ लागतो. म्हणूनच जुन्या संतांनी सांगितलं आहे, विचार परिपक्व होईपर्यंत मौन राखा. कारण कच्चं फळ झाडावर सुरक्षित असतं, पण तेच फळ अकाली तोडलं तर ना त्याला गोडवा येतो ना त्याचा उपयोग होतो. तसंच स्वप्नांचं असतं, ती योग्य वेळ येईपर्यंत मनात जपून ठेवावी लागतात. कारण प्रत्येक गोष्टीला वाढण्यासाठी शांतता लागते. आणि काही वेळा मौन हे सर्वात मोठं संरक्षण असतं. एकदा एक गावात एक तरुण राहत होता. त्याच्या मनात खूप मोठं स्वप्न होतं. तो शांतपणे त्यासाठी तयारी करत होता, पण त्याने एक चूक केली. तो जिथे जाईल तिथे आपल्या योजना सांगू लागला. कोण भेटलं तरी तो म्हणायचा, मी हे करणार आहे, मी तिथपर्यंत पोहोचणार आहे. सुरुवातीला लोकांनी त्याचं कौतुक केलं, पण हळूहळू काही लोक म्हणू लागले, हे तुझ्याकडून होणार नाही, तू खूप मोठं स्वप्न बघतो आहेस, इतकं सोपं असतं का? आणि आश्चर्य म्हणजे ज्याला सुरुवातीला स्वतःवर विश्वास होता तोच आता स्वतःवर शंका घ्यायला लागला. म्हणूनच काही गोष्टी पूर्ण होईपर्यंत शांत ठेवायच्या असतात. कारण स्वप्नांना टाळ्यांपेक्षा जास्त संरक्षणाची गरज असते. समुद्राच्या तळाशी मोती तयार होतो, पण तो तयार होत असताना समुद्र गाजावाजा करत नाही. सोनं शुद्ध होत असताना आवाज करत नाही. बीज अंकुरत असताना घोषणा करत नाही. निसर्गातील प्रत्येक मौल्यवान गोष्ट शांततेत तयार होते. मग आपलं जीवन वेगळं कसं असेल? आज अनेक लोक काम करण्यापेक्षा आपल्या योजना सांगण्यात जास्त वेळ घालवतात. पण लक्षात ठेवा, जगाला तुमचे शब्द नाही तर तुमचे परिणाम आठवतात. म्हणून काही गोष्टींचा प्रवास शांतपणे होऊ द्या. आणखी एक कारण आहे, प्रत्येकाला मनातील गोष्ट सांगू नये. कारण प्रत्येक व्यक्ती तुमच्या मनाची खोली समजू शकत नाही. तुमच्यासाठी जी गोष्ट खूप महत्त्वाची आहे ती दुसऱ्यासाठी सामान्य असू शकते. आणि कधीकधी त्याच्या एका दुर्लक्ष करणाऱ्या वाक्यामुळे आपलं मन दुखावतं. म्हणून संत म्हणतात, आपल्या आनंदाची, आपल्या ध्येयाची आणि आपल्या प्रार्थनेची किंमत सर्वांनाच समजेल अशी अपेक्षा ठेवू नका. काही गोष्टी स्वामी आणि तुमच्या मनामध्येच राहिल्या पाहिजेत, तर त्या अधिक सुंदर वाढतात. आजच्या या संदेशाचा सार फक्त एवढाच की प्रत्येकाला सर्व काही सांगणं म्हणजे प्रामाणिकपणा नाही आणि मौन बाळगणं म्हणजे गर्व नाही. शहाणपण म्हणजे कोणत्या गोष्टी बोलायच्या आणि कोणत्या गोष्टी योग्य वेळ येईपर्यंत मनात जपून ठेवायच्या हे समजणं. तुमची स्वप्न, तुमची ध्येय, तुमच्या प्रार्थना आणि तुमच्या मनातील काही खास गोष्टी यांना वेळेआधी जगासमोर आणू नका. कारण कळीला फूल होण्यासाठी वेळ लागतो आणि काही गोष्टींना शांततेची साथ लागते. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांना सर्व काही सांगू नका. काही गोष्टी स्वामींवर सोडा, काही गोष्टी वेळेवर सोडा आणि काही गोष्टी आपल्या मनात जपून ठेवा. एक दिवस त्याच गोष्टी तुमच्या यशाची सुंदर कथा बनतील. कधीकधी माणूस स्वतःच आपल्या आनंदाला दृष्ट लावतो.
आणि त्याला त्याची जाणीवही होत नाही. एखादी चांगली गोष्ट आयुष्यात घडायला सुरुवात होते, नवीन संधी मिळते, एखादं स्वप्न आकार घ्यायला लागतं आणि आपण लगेच सगळ्यांना सांगायला सुरुवात करतो. पण विचार करा, घराचा पाया पूर्ण होण्याआधीच त्यावर छप्पर ठेवता येतं का? नाही, कारण पाया मजबूत होणं गरजेचं असतं. तसंच काही स्वप्नांचं असतं की पूर्ण होण्याआधी लोकांसमोर आली तर अनेकदा त्यांची ऊर्जा विखुरते. म्हणूनच काही संत नेहमी म्हणायचे, कार्य पूर्ण झाल्यावर बोला, सुरू झाल्यावर नाही. कारण अपूर्ण गोष्टींना शांततेची गरज असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाला तुमच्या आयुष्याची संपूर्ण माहिती असण्याची गरज नसते. आजच्या काळात लोक प्रत्येक गोष्ट सांगतात, काय करणार आहे, कुठे जाणार आहे, काय मिळणार आहे. पण जितकं बोलणं वाढतं तितकीच मनाची शक्ती कमी होत जाते. कारण मन सतत बाहेर पळत राहतं. शांत मनच मोठे निर्णय घेऊ शकतं आणि शांत मनच योग्य दिशा ओळखू शकतं. म्हणून काही गोष्टी शब्दांमध्ये नाही तर कृतीमध्ये दिसू द्या. जंगलातला सर्वात उंच वृक्ष सुरुवातीला सर्वात शांत बीज असतो. तो कोणालाच सांगत नाही, मी एक दिवस इतका मोठा होणार आहे. तो फक्त वाढत राहतो, मुळं खोल नेत राहतो आणि एक दिवस लोक त्याच्याकडे पाहून आश्चर्यचकित होतात. तसंच तुमचं आयुष्य असू द्या. घोषणा कमी, कृती जास्त. कारण जगाला आवाजापेक्षा परिणाम जास्त दिसतात आणि परिणामच माणसाची खरी ओळख बनतात. काही गोष्टी फक्त स्वामींनाच सांगाव्यात, कारण जग सल्ला देईल, मत देईल, शंका देईल, पण मनाची खरी अवस्था फक्त स्वामी जाणतात. म्हणून जेव्हा मन खूप भरलेलं असेल तेव्हा प्रत्येकाला सांगत बसू नका. स्वामींच्या चरणी बसा, नामस्मरण करा, मन मोकळं करा. कारण काही उत्तरं लोकांकडून मिळत नाहीत, ती शांततेत मिळतात. म्हणूनच आजच्या या संदेशाचा अंतिम अर्थ एवढाच, सर्वांना सर्व काही सांगणं हे शहाणपण नाही आणि मौन बाळगणं हे कमकुवतपणाही नाही. खरं शहाणपण म्हणजे काय बोलायचं, कोणाला बोलायचं आणि कधी बोलायचं हे समजणं. तुमची स्वप्न जपा, तुमच्या योजना जपा, तुमच्या प्रार्थना जपा आणि योग्य वेळ येईपर्यंत त्यांना शांततेची साथ द्या. कारण कळीला फूल व्हायला वेळ लागतो आणि फूल उमललं की त्याचा सुगंध आपोआप जगभर पसरतो. तसंच तुमच्या यशाचं होईल. आज शांतपणे प्रयत्न करा, उद्या तुमचं यश स्वतः बोलू लागेल. श्री स्वामी समर्थ. जर हा संदेश मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून स्वामींच्या विचारांशी जोडलेले राहा.